हाय फ्रेंड्स, या डिशला तुमच्याकडे काय म्हणतात ते व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स करून नक्की सांगा. तर मी काय केले, पोळ्या घेतलेल्या आहेत आपल्या चपात्या नॉर्मल, आणि त्याचे ना बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता मी तर ताज्याच पोळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ज्या सकाळी केल्या होत्या त्या. तर तुम्ही शिळ्या पोळ्याही यूज करू शकता आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा भुगा करून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही शिळ्या पोळ्या यूज करत असाल ना, तर काय करायचं की बारीक केल्यानंतर या तुकड्यांना थोडंसं पाणी लावायचं आहे आणि भिजवून ठेवायचे, म्हणजे थोडंसं शिपका मारायचा आहे पाण्याचा आणि झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे हे मऊ होतात. त्यानंतर जे आपण पोह्याला जे साहित्य घेतो ना फोडणीला, तेच घ्यायचं आहे. कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे आणि शेंगदाणे वगैरे घ्यायचे आहेत. तर त्यानंतर फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मस्त तडतडून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता आणि हिरवी मिरची मस्त तडतडून द्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. तर कांदा भरपूर टाकायचा आहे, बारीक कट करून. जेवढा कांदा टाकताना तेवढं छान लागते ही डिश. तर भरपूर असा कांदा टाकून घेऊन मस्त त्याला लाल परतून घ्यायचा आहे. तर लाल होण्यासाठी लवकर कांदा, यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि थोडीशी आपल्याला हळद आणि हिंग टाकायचं आहे. याच्यात हिंगाने ना छान चव येते याला. मस्त याला एक जीव करायचा आहे आणि नंतर भरपूर कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं आहे. आणि जे आपण बारीक केलेले जे तुकडे आहेत ना पोळीचे, ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि एक सिक्रेट म्हणजे मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कुट्टाही टाकते, ते मी दाखवायचं विसरले, पण याने खूप छान चव येते. हे एकदम ऑप्शनल आहे, पण टेस्ट खूप छान येते. थोडा वेळ असं हलवून घ्यायचं आहे, थोडंसं 1-2 मिनटं याला झाकून ठेवून परतून घ्यायचं आहे आणि तुमचे गरमागरम ही डिश तयार आहे. तर आमच्याकडे तरी याला चुरमा किंवा पोळीचे तुकडे म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. बाय.